सुरगाणा तालुक्यातील खुंटवेर जवळील मालगोंदा या ठिकाणी पत्नीनेच पतीची कुऱ्हाडीनं निर्दयपणे निर्घृण हत्या करून तब्बल 2 महिने घरातील शौचालयाच्या शौचखड्ड्यात मृतदेह पुरून ठेवला होता. त्यानंतर पतीच्या नातेवाईकांनी पत्नीकडे विचारणा केली असता तिच्याकडून उडवाउडवीचे उत्तर देण्यात असल्यानं संशय व्यक्त करण्यात आला. त्यानंतर पतीच्या नातेवाईकांनी पोलीस ठाणं गाठलं. यानंतर पोलिसांनी चक्र फिरवून हा प्रकार उघडकीस आला. यातील मिसिंग व्यक्ती ही गेल्या 2 महिन्यांपासून बेपत्ता असल्यानं स्थानिक गुन्हा शाखेचे पथक या प्रकरणी समांतर तपास करीत होते. तपासादरम्यान माहिती घेतली असता या मिसिंग व्यक्तीची पत्नी प्रभावती यशवंत ठाकरे ही आणि तिचे पती बेपत्ता झाल्यानंतर काही दिवसांपासून बाहेरगावी मजुरी कामी बिलीमोरा राज्य गुजरात या ठिकाणी गेली होती. या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकातील अंमलदार यांनी गुजरात राज्यातील बिल्लीमोरा गावी या ठिकाणी जाऊन महिलेच्या प्रभावती ठाकरे हिला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली. 14 एप्रिल 2025ला दुपारच्या दरम्यान पती व यशवंत ठाकरे हे मद्यप्राशन करून घरी आल्यानंतर तिनं जेवण वाढून दिलं असता त्यांनी जेवण फेकून दिलं. त्याचबरोबर काही कारण नसताना यशवंत याने त्याच्या पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण केली. यावेळी दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. राग अनावर झाल्यानं यशवंत यानं पत्नी प्रभावती हिचा गळा दाबला. तेव्हा प्रभावती हिने घराच्या पडवीमध्ये बाजूला असलेली कुऱ्हाड घेऊन यशवंत याच्या डोक्यात मारली. तेव्हा ते रक्तबंबाळ झाला. त्यानंतर पत्नीनं डोक्यात मारलं याचा राग मनात धरून यशवंतानं तुला मारूनच टाकतो असं बोलल्यानं त्याची पत्नी प्रभावती हिने तिच्या हातातील कुऱ्हाडीनं त्याच्या मानेवर घाव घालून जमिनीवर खाली पाडलं. त्यात तो मयत झाला. यामध्ये प्रभावती हिनं आता तिला शिक्षा होईल या भीतीनं कोणालाही काहीच न सांगता त्याचबरोबर तिला मारताना कोणीही बघितलेलं नाही याची खात्री करून तिने यशवंत याचा मृतदेह ओढत नेऊन त्यांच्या घराच्या पडवीच्या बाजूला शौचालयासाठी खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पुरून त्यावर आजूबाजूचा कचरा आणि माती टाकून खड्डा बुजवून त्यावर लाकूड ठेवून दिले. त्यावेळेस घातलेले कपडे देखील पेटवून दिले आणि कुऱ्हाडीला लागलेले रक्त पाण्याने धुवून टाकून सर्व पुरावे नष्ट केले. त्यानंतर 2 दिवसांनी मयताचे वडील मोहन ठाकरे हे तिच्या घरी आले असता त्यांना यशवंत कामासाठी गुजरात राज्यात गेला असल्याचं सांगितलं. तिचा मुलगा हा देखील त्याच्या मामाच्या घरी बिलीमोरा या ठिकाणी कामासाठी गेला असल्यानं कोणाला काहीही समजून आलं नाही. यातील मिसिंग व्यक्ती यशवंत मोहन ठाकरे राहणार मालगोंदा तालुका सुरगाणा याच्या मिसिंगच्या तपासांती त्याची पत्नी प्रभावती यशवंत ठाकरे वय वर्ष 36 हिनं या घटनेच्या दिवशी यशवंत याच्या त्रासाला कंटाळून तिनेच तिच्या हातातील लोखंडी पाते असलेली कुऱ्हाडीने त्याच्या डोक्यात आणि मानेवर मारहाण करून जीवे ठार मारले असल्याबाबत सुरगाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेतील मयत यशवंत ठाकरे याचा मृतदेह त्याच्या घरातील पडवीच्या बाजूच्या शौचालयासाठी केलेल्या खड्ड्यात पुरलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याची पत्नी प्रभावती यशवंत ठाकरे हिला गुन्ह्याच्या तपासासाठी सुरगाणा पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलं असून नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी कळवण विभाग किरण कुमार सूर्यवंशी यांचं मार्गदर्शन आणि सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, पोलीस हवालदार किरण बैरागी, पोलीस कॉन्स्टेबल कैलास मानकर, महिला पोलीस हवालदार ललिता शिरसाट यांच्या पथकानं या क्लिष्ट स्वरूपाचा खुन्याचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली आहे. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोर, वणी.